जय हिंद. नमस्कार. मी संकेत कांगटे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो विक्ट्री जी के अकॅडमी या आपल्या युट्यूब पेजवरती. आणि बघा, आपण जे पॉलिटी बघत होतो किंवा जे आपल्याला पॉलिटी बघायची आहे, आणि पॉलिटी हा एक विषय असा आहे की कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये ज्यावेळेस तुम्ही जाता हा खूप मोठं वेटेज घेऊन हा विषय जो आहे हा तुमच्या समोर येतो. आणि याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी अशा आहेत की ज्या तुम्हाला खूप कॉम्प्लिकेटेड वाटतात. आता त्याच गोष्टी आपण ज्या आहेत त्या सोप्या पद्धतीने आणि आपल्या भाषेमध्ये जे आहे ह्या, आणि त्या सुद्धा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्झामसाठी जे आहेत ह्या प्रिपेअर करणार आहोत. तर बघा, त्याच्यामध्ये आजचा आपला पहिलंच लेक्चर असणार आहे, आणि त्याच्यामध्ये आपण जे एक बेसिक इंट्रोडक्शन जे आहे हे बघणार आहोत. आणि पुढच्या लेक्चर पासून आपलं जे आहे हे मुख्य टॉपिक जो आहे चालू होणार आहे. बघा, पण हे बेसिक इंट्रोडक्शन असलं तरीही याच्यामध्ये जे आहे हे आपले काही कामाचे पॉइंट असणार आहेत, जे आपल्याला एक्झाम्स मध्ये जे आहेत आपल्या कामात पडणार आहे. तर आजचा आपला टॉपिक जो आहे तो जो आपण बघणार आहोत तो आहे पॉलिटी. आणि ज्यावेळेस आपण बघतो, बघा काय आहे भारतीय संविधानाची निर्मिती, आजचा आपला लेक्चर असणार आहे. आता जगातील सर्वात मोठं लोकशाहीची बघायची झाली तर आपली भारताचीच लोकशाही आहे, जी जगात सर्वात मोठी लोकशाही आपण म्हणून भारताकडे बघत असतो. आता भारतामध्ये राहत असताना भारतामध्ये राहण्याच्या काही अटी आहेत, काही शर्ती आहेत व काही नियम आहेत. आता ते कशा प्रकारे आहेत, कोणते आहेत, किंवा भारतामध्ये राहायचं कसं आहे, हे सर्व ज्या गोष्टी आहेत ह्या ज्या गोष्टी आपल्याला सांगतो ते म्हणजे आपलं भारताचं संविधान. तर बघा, भारताचं संविधान बघत असताना सर्वात प्रथम आपल्याला काय बघायची आहे, पार्श्वभूमी आणि संविधान सभा. तर बघा, पार्श्वभूमी बघत असताना आपल्याला भारतीय संविधान सभेची स्थापना कशी झाली हे बघायचं आहे. तर भारतीय संविधान सभेची जी स्थापना हे कधी झाली, हे 1946 ला झाली. आता 1946 ला झाली, पण कशी झाली, तर सर्वात पहिले बघा कॅबिनेट मिशन, 1946च्या योजनेनुसार काय झाली, जे आहे हे भारतीय संविधान सभेची काय करण्यात आली, रचना करण्यात आली. बट याच्याही अगोदर आपल्याला बघायला मिळेल की संविधानाची मागणी जी आहे हे कधीपासून सुरू झाली. तर बघा, त्याच्यामध्ये तुम्ही लक्षात ठेवा 1934 मध्ये सर्वात पहिले M.N. रॉय यांनी काय केली होती, संविधानाची जी आहे ही मागणी केली होती. आणि तदनंतर 1935 ला कोणी केली, INC म्हणजेच इंडियन नॅशनल काँग्रेसने जी आहे हे अधिकृतरित्या मागणी केली. एक्झाम मध्ये प्रश्न तुम्हाला कसा येतो की सर्वात प्रथम संविधानाची मागणी कोणी केली, तर सर्वात प्रथम जर विचारलं तर तुमचं आन्सर जे आहे हे M.N. रॉय असलं पाहिजे. पण जर तुम्हाला जर विचारलं जर अधिकृतरित्या कोणी केली तर तुमचं INC असायला हवं. अधिकृतरित्या कोणी केली, INC ने केली. आता INC ने ज्या मागण्या केल्या होत्या त्याच्यामध्ये एक ट्विस्ट आला, ज्या कधी आला तर 1939 ला ट्विस्ट आला की P.T. नेहरू यांनी काय केलं, यांनी याच्यामध्ये जे आहेत ह्या काही अटी व शर्ती लागू केल्या. त्याच्यामध्ये मुख्य शर्त काय होती की कुठल्याही बाहेरील हस्तक्षेपाशिवाय जे आहे हे भारतीय संविधान जे आहे बनवण्यात यावं, ही त्याच्यामधली पहिली शर्त होती. दुसरं काय होतं, दुसरी शर्त त्याच्यामध्ये अशी होती की जे संविधान सभा आहे हे प्रौढ मताधिकाराने नेमली जावी. ह्या शर्ती तुम्ही लक्षात ठेवत चला, कारण की या एक्झाम मध्ये वारंवार येतात. बघा, एकूण सदस्य संख्या किती होती, तर एकूण सदस्य संख्या सुरुवातीला 389 सदस्य निश्चित करण्यात आली होती. पण काय झालं, 296 कशामधून, ब्रिटिश भारत, आणि 93 संस्थानिकांचे प्रतिनिधी, अशा प्रकारे जी आहे संरचना करण्यात आली होती. आता या 292 मध्ये सुद्धा जे आहे तुम्हाला एक पॉइंट लक्षात ठेवायचा आहे, हे जे
96 आहे, याच्यामध्ये एक पार्ट असा आहे की याच्यामध्ये जे 4 सदस्य होते हे कुठून येणार होते, जे आहेत गव्हर्नरचे प्रांत आहेत त्याच्यामधून येणार होते. आता ते 4 गव्हर्नरचे प्रांत कुठले होते, तर तुम्ही ते कशा लक्षात ठेवू शकता. ते तुम्ही पॉइंट जे आहे आता ते 4 कशा प्रकारे होते, तर बघा ते 4 अशा प्रकारे होते की पहिला जो होता तो कुठला प्रांत होता. तुम्ही हे प्रांत लक्षात ठेवण्यासाठी एक मी तुम्हाला ट्रिक सांगतो. ते ट्रिक जर तुम्ही लक्षात ठेवली तरी तुम्हाला जे आहे हे लक्षात राहू शकतं. तुम्ही काय करू शकता, ABCD. ए फॉर काय होतं, अजमेर, अजमेर, अजमेर आणि मारवाड. बी म्हणजे काय होतं, बलुचिस्तान. सी म्हणजे काय होतं, कुर्ग. आणि डी म्हणजे होतं दिल्ली. आता जर तुम्ही ही ट्रिकही लक्षात ठेवली तरी तुमच्या काय होतं, हे 4 प्रांत जे आहेत हे लक्षात राहतात. आणि हे 4 प्रांत जे आहेत हे कंबाईनच्या एक्झाम मध्ये जे आहे ते वारंवार विचारले जातात. त्याच्यामुळे हे तुम्ही लक्षात ठेवा. तदनंतर हे जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे हा पॉईंट तुम्ही जो आहे आवर्जून लक्षात ठेवा, कारण की एक्झाम मध्ये या पॉईंटवरचे प्रश्न जो आहे हा कुठल्या ना कुठल्या शिफ्टमध्ये जर तुम्ही एसएससीच्या एक्झामला गेले तर तुम्हाला या पॉईंटवरती जे आहे कुठला ना कुठला प्रश्न जो आहे आलेला बघायला मिळतो. आता पुढचा पॉईंट बघा. आता काय होतं, प्रतिनिधित्व कोण करत होतं, लोकसंख्या प्रमाणात किती होती, सुमारे 10 लाख लोकसंख्येमागे काय होती, एका जागेचा वाटप जो आहे हा करण्यात आला होता. आणि पहिली बैठक कधी झाली, तर पहिली ऐतिहासिक बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी नवी दिल्ली येथे संविधान सभेची पहिली बैठक झाली. आता पुढचा पॉईंट पुढे बघा. हे जे पॉईंट तुम्हाला सांगत आहे हे जे आहेत हे छोटे छोटे पॉईंट आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवत चला. आणि छोट्या छोट्या पॉईंट वरतीच एक्झाम मध्ये तुमचा फार गोंधळ होतो. संविधान सभेचे नेतृत्व व प्रमुख अधिकारी बघा, प्रमुख अध्यक्ष व उपाध्यक्ष बघा, डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा ज्येष्ठ सदस्य असल्याने 9 डिसेंबर 1946 रोजी त्यांची तात्पुरते अध्यक्ष म्हणून काय झाली, निवड झाली. आता याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल कुठला शब्द वापरण्यात आलेला आहे, ज्येष्ठ अधिकारी. आणि ज्येष्ठ सदस्य असल्यामुळे हे यांना काय केलं, एक दिवसीय म्हणजेच तात्पुरतं जे आहे अध्यक्षपद देण्यात आलं. आता यांना तात्पुरतं अध्यक्षपद देण्यात आलं, पण याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की हे जे ट्रेडिशन आहे हे ट्रेडिशन कुठं चालतं, हे ट्रेडिशन चालतं हे जे आहे हे ट्रेडिशन जे आहे हे फ्रान्सचं ट्रेडिशन आहे. तदनंतर बघा, डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची 11 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून जे आहे बिनविरोध निवड झाली. याच्यामध्ये तुम्हाला जो शब्द लक्षात ठेवायचा आहे तो आहे बिनविरोध. म्हणजेच सॉरी, ते जर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे ज्या वेळेस त्यांचं नाव ज्यावेळेस अध्यक्षपदासाठी घेण्यात आलं त्यावेळेस कोणीही विरोध केला नाही, सर्वांच्या सहमतीने किंवा आपल्याला म्हणता येईल सर्वांच्या एकमताने. याच्यामध्ये बहुमत हा शब्द वापरलेला आहे का मी, नाही. बहुमत म्हणजे काही ना काही जे आहे त्याला आपल्याला म्हणता येईल विरोध असतो, पण काय आहे, एकमताने म्हणजेच सर्वांच्या मताने जे आहे यांची निवड झाली. H.C. मुखर्जी संविधान सभेचे काय होते, उपाध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळला. आता सर्वांचं काय होतं की सर्वांना अध्यक्ष माहित असतात, पण कोणीच जे आहे हे उपाध्यक्ष जे आहेत हे लक्षात ठेवत नाही, म्हणून हे उपाध्यक्ष लक्षात ठेवत
चला एक्झाम मध्ये आता जे आहे, मागची जी एक्झाम झालेली SSC GD ची, त्याच्यामध्ये यांचं नाव जे आहे हे घेण्यात आलं होतं, म्हणजे त्यांच्या नावावरती प्रश्न विचारण्यात आला होता. संविधान सभेचे काय विचारले होते, उपाध्यक्ष कोण होते हे आपल्याला विचारण्यात आलं होतं. हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि पुढचा पॉइंट काय आहे, सल्लागार व कामकाज पद्धत. सर BN राव. आता काय होतं, संविधान सभेचे घटनात्मक कायदेशीर सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली. यांनी काय केलं, आता यांनी जे आहे संविधान बनवण्यामागे आपल्याला बघायला मिळेल की काही ना काही जे आहे हे नियम अटीवरती जे आहे कार्य करावं लागेल. तर तेच कायदे व नियम आणि त्याच्यामध्ये सल्ला द्यायचं काम, म्हणजेच मसुदा असेल किंवा कुठलीही समिती स्थापन करायची असेल तर त्याच्यामध्ये जो आहे हा मार्गदर्शक सल्ला देण्याचं काम कोणी केलं, तर सर BN राव यांनी केलं. समिती पद्धत कशी होती, तर संविधानाच्या विविध भागांवर सखोल अभ्यासासाठी किती 22 मुख्य समित्या स्थापन करण्यात आल्या. आता या 22 ज्या समित्या आहेत याच्यामध्ये ज्या आहेत ह्या 8 समित्या ज्या आहेत ह्या महत्वाच्या आहेत, त्या आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणारच आहोत. तर बघा, लोकशाही चर्चा, सर्व निर्णय मताधिक्यापेक्षा व्यापक चर्चा व सहमतीने घेण्यात आले. म्हणजेच काय, जोपर्यंत सर्वांचं मत एक होत नाही तोपर्यंत जे आहे ही चर्चा जी आहे संविधान सभेमध्ये आपल्याला चाललेली बघायला मिळते. आता तदनंतर संविधान सभेतील सर्वात महत्वाची समिती म्हणजेच कोणची, तर मसुदा समिती. आणि मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणजेच कोण, डॉक्टर BR आंबेडकर. बघा, मसुदा समितीची स्थापना कधी झाली, 29 ऑगस्ट 1947 रोजी संविधानाचा मसुदा तयार करण्यासाठी ही समिती स्थापन झाली. डॉक्टर BR आंबेडकर मसुदा समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार मानले जाते. कारण की जो मसुदा म्हणतो आपण, ज्यावेळेस आपण हा जो शब्द आहे मसुदा, ज्यावेळेस मसुदा म्हणतो, मसुदा म्हणजे काय होतं, एक जे बेसिक स्ट्रक्चर असतं ते म्हणजे काय असतं, मसुदा असतं. कुठल्याही गोष्टीचं जर बघायचं असं, कुठलीही मोठी जर तुम्हाला इमारत बांधायची आहे तर तिचा जर बेस चांगला असेल तर ती इमारत फार काळ टिकून राहतं. त्याच्यामुळेच जो मसुदा आहे हा चांगला असायला हवा होता. आणि हा चांगला मसुदा तयार करण्यासाठी हा व्यक्ती कसा लागेल, व्यक्ती ही जो आहे हा त्या लेवलवरती शिकलेला किंवा त्या लेवलवरती त्या फील्ड मधला जाणकार लागेल. आणि डॉक्टर BR आंबेडकर जे होते त्यांचं जर बघायचं झालं तर जगातील किती सुमारे 60 देशांच्या संविधानाचा सखोल अभ्यास करून त्यांनी काय केलं, भारतासाठी सर्वोत्कृष्ट जे आहेत संविधान निर्माण करण्यामध्ये त्यांनी योगदान दिलं. आता जे कलमांवर चर्चा आहे हा पॉइंट जो आहे हा आपल्याला पुढे जो आहे सखोल बघायचाच आहे. मसुदा समितीने मांडलेल्या प्रत्येक कलमांवर संविधान सभेत विस्तृत चर्चा व सुधारणा करण्यात आली. तर बघा, संविधान सभेची ज्या वेळेस मसुद्याचे तिसरे वाचन चालू होते त्यावेळेस, मसुद्याचे दुसरे वाचन चालू होते त्यावेळेस सुमारे किती, तर 2500 पॉइंट वरती जे ही संविधान सभेमध्येच चर्चा झाली व त्याच्यामध्ये बदल सुचवण्यात आले. पण जे त्याच्या व्यतिरिक्त 700-800 पॉइंट जे आहेत त्याच्यावरती जे आहे हा अजून बदल करण्यात आला. म्हणजे जर बघायचं झालं तर 2500 ते आणि 700, जवळपास 700 पॉइंट ते, तर किती पॉइंट होतात, तर जवळपास 3100 प्लस जे पॉइंट आहेत त्याच्यावरती काय झाली, सुधारणा करण्यात आली. म्हणजेच ते पॉइंट काय छोटे छोटे पॉइंट असतील का, नाही, ते खूप मोठे मोठे पॉइंट होते. तरी त्याच्यावरती संविधान सभेमध्ये काय करण्यात आली, चर्चा करण्यात आली. त्याच्यावरून आपल्याला कळतं की आपली ज्यावेळेस संविधान निर्माण करायला सुरुवात झाली किंवा जे निर्माते होते, जे संविधान सभेमध्ये बसलेले व्यक्ती होते, त्यांचं संविधान बनवण्यामागे जर बघायचं झालं तर इंटेन्शन तुम्हाला बघायला मिळेल की किती जे आहे हे चांगलं असेल, की जे 2500 पॉइंट वरती जे आहे हे 3 दिवसामध्ये काय करतायत
चर्चा करत आहेत. तर बघा पुढचा पॉइंट काय आहे. पुढचा पॉइंट काय आहे, संविधान बनवण्यासाठी लागलेला कालावधी हा सर्वांना माहितच आहे. 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस इतका वेळ जो आहे हा लागलेला आहे. संविधानाची प्रमुख वैशिष्ट्ये बघा, जगातील सर्वात विस्तृत लिखित संविधान. म्हणजेच काय झालं की जगातील सर्वात मोठं जे आहे हे लिखित स्वरूपाचं संविधान जर कोणाचं असेल तर ते आपल्या भारताचं आहे. मूलतः त्याच्यामध्ये किती 395 कलमे, 8 अनुसूच्या आणि 22 भाग असलेले जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. आता हे कलमांचं जर बघायचं झालं तर हे बरोबर आहे, पण हा जो पॉइंट आहे इथं किती पाहिजे, 12 अनुसूच्या आणि 22 भाग जे आहे हा पाहिजे. हे तुम्ही करेक्शन करून घ्या. 8 जे आहे त्या सुरुवातीला होत्या. आता बघा 395 कलमा ज्या आहेत त्या 395 कल्पांमध्ये आपण 21A, 21B, 21C अशा धरलेल्या आहेत का? नाही. ह्या फक्त काय आहे 21, 22, 23, 24, 25 असे जे नंबरिंग नुसार आहेत त्याच फक्त 395 जे आहेत ह्या धरण्यात आलेल्या आहेत. लवचिकता व ताठरता यांचा समतोल. बघा देशाच्या गरजेनुसार घटना दुरुस्तीसाठी सोपी आणि कडक अशा दोन्ही पद्धतींचे मिश्रण. बघा जर आपल्या देशामध्ये कुठल्याही प्रकारची घटना दुरुस्ती करायची असेल तर घटना दुरुस्ती कुठं होते, तर ही आपल्या भारतीय संसदेमध्ये होते. किंवा कुठलाही नवीन कायदा जर पारित करायचा असेल तर तो कुठं होतो, आपल्या संसदेमध्ये होतो. आणि तो पारित होत असताना आपल्याला बघायला मिळेल पक्ष आणि विपक्ष यांच्यामध्ये जे आहे हे खूप सारी चर्चा, खूप सारे आपल्याला म्हणता येईल एका प्रकारचे भांडण होतात. आणि तदनंतर काय होतं, एक कुठल्या तरी निर्णयावर जाऊन तो ठराव एक तर पारित होतो, एक तर नामंजूर होतो. पण आपली जी लवचिकता आहे, लवचिकता म्हणजे काय, तर भारतीय संविधानाने आपल्याला एका लिमिटेशन पर्यंत जे आहे या सर्व गोष्टी करण्याचा काय दिलेला आहे, हक्क दिलेला आहे. आता हक्क कसा दिलेला आहे, तर बघा तुम्हाला जे आहे फिरण्याचं स्वातंत्र्य आहे. तुम्ही रात्री 12 नंतर सुद्धा गाडी घेऊन फिरू शकता. पोलीसवाले तुम्हाला काय शब्द नाही विचारणार नाही काय करता. नाहीतर काय असतं, नाहीतर जर 10 वाजताच्या नंतर जर बघायला गेलं तर तुम्हाला फिरता आलं नसतं. पण तेच लॉकडाऊनच्या टाइमात जे आहे हे कडक नियम लागू करण्यात आले आणि तुम्हाला जे आहे घरामध्येच ठेवण्यात आलं. ही काय झाली, ही आपल्या भारतीय संविधानाची लवचिकता झाली. मूलभूत हक्क व सार्वभौमत्व. बघा नागरिकांना 6 मूलभूत हक्क, धर्मनिरपेक्षता आणि सर्व प्रौढांना समान मतदानाचा अधिकार जो आहे हा संविधानाने दिलेला आहे. आता पुढचा पॉइंट बघा, पुढचा पॉइंट काय असणार आहे आपला, पुढचा पॉइंट आपला हा असणार आहे की विविध देशांकडून स्वीकारलेले मुख्य स्त्रोत. आता त्याच्यामध्ये ब्रिटन म्हणजेच युनायटेड किंगडम कडून काय आपण संसदीय शासन प्रणाली जी आहे ती स्वीकारली. कायद्याचे राज्य, एकेरी नागरिकत्व, द्विगृही संसद जे आहे हे आपण स्वीकारलेलं आहे. द्विगृही संसद म्हणजे काय, लोकसभा आणि राज्यसभा. आणि एकेरी नागरिकत्व म्हणजे काय, तर बघा आपल्या भारतामध्ये एकच नागरिकत्व आहे. पण जर तुम्ही अमेरिकेमध्ये गेले, तर तुझं जे आहे स्टेटची काय असतं, सिटिझनशिप अलग असते, म्हणजेच काय नागरिकत्व अलग असतं. आणि जे आहे युएसएचं नागरिकत्व जे आहे हे अलग असतं. आपल्या भारतामध्ये तसं आहे का, नाही. आपल्या भारतामध्ये जे आहे सर्वांना एकच नागरिकत्व आहे आणि ते म्हणजे भारताचं. तदनंतर बघा अमेरिकेकडून काय घेण्यात आलेले, मूलभूत हक्क, न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य, न्यायालयीन पुनर्विलोकन, उपराष्ट्रपती हे पद. आयर्लंड कडून काय घेण्यात आलेलं आहे, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स, राष्ट्रपतीची निवड पद्धत. तदनंतर बघा कॅनडाकडून काय केलेलं आहे, बळकट केंद्र सत्ता. म्हणजे आपल्या भारतामध्ये आपल्याला बघायला मिळतं की स्टेट्स गव्हर्नमेंट जे आहेत ह्या तर आहेतच, पण त्यांच्यावरती जर बघायचं झालं तर काय आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट आहे. सेंट्रल गव्हर्नमेंट जे आहे ही स्टेट गव्हर्नमेंटला काय करतं, एक आपल्याला म्हणता येईल की डायरेक्शन देत असतं की काम अशा प्रकारे करायचं आहे. किंवा जर स्टेट गव्हर्नमेंट जर जास्तच मनमानी करत असेल तर सेंट्रल गव्हर्नमेंट त्यांना सांगतं की हा ते नाही जमे, तू या रस्त्याने बरोबर काम कर. असलेली काय संघराज्यीय व्यवस्था.
आणि केंद्राकडील शेषाधिकार. म्हणजेच केंद्राकडे काय आहेत, मेन पॉवर जे आहे ते कोणाकडे आहे, केंद्राकडे आहे. म्हणजेच बघायचं झालं तर खूप साऱ्या पॉवर्स जे आहेत हे आपण ज्यावेळेस जे पॉवर्स आहेत त्यांचे डिव्हिजन करतो त्याच्यामध्ये बघायला गेलो तर सर्वात जास्त आणि कामाच्या आणि ज्या सर्वात महत्वाच्या पॉवर्स आहेत त्या कोणाकडे आहेत, ह्या केंद्राकडे आहेत. पण त्याच्यामध्ये काय शिक्षण असेल, आरोग्य असेल, ह्या ज्या ह्या ज्या तरतुदी आहेत ह्या दोन्हीकडे होत्या. पण आता त्या कशात टाकण्यात आल्या, त्या समवर्ती सूचीमध्ये टाकण्यात आल्या. ते आपल्याला पुढे बघायचंच आहे. समवर्ती सूची म्हणजे काय तर संविधान निर्मितीचा ऐतिहासिक टप्पा म्हणजेच काय, टाइमलाईन बघा. 9 डिसेंबर 1946 संविधान सभेची पहिली बैठक झाली. 31 डिसेंबर 1946 पंडित नेहरूंनी उद्दिष्टांचा ठराव मांडला. उद्दिष्टांचा ठराव हाच पुढे जाऊन काय झाली आपली, हेच उद्दिष्ट ठराव पुढे जाऊन याने आपल्या पुढे जाऊन आपलं काय झाली, प्रस्तावना काय झाली, पुढे जाऊन आपली प्रस्तावना झाली. त्यानंतर काय, 26 नोव्हेंबर 1949 संविधान स्वीकारले. आता बघा, या दिवशी जेव्हा संविधान स्वीकारले त्या दिवशी तुम्हाला बघायला मिळेल कलम 1, 2 काही कलमा ज्या आहेत त्या लागू करण्यात आल्या. त्याच्यामध्ये 1, 2, 3, 4, 5 आणि 9 असेल, 11 असेल, 22 असेल, अशा प्रकारे जे आहेत या जवळपास 15 कलमा ज्या आहेत त्या लागू करण्यात आल्या. तदनंतर पुढचा पॉईंट काय आहे, 26 जानेवारी 1950 संविधानाची अंमलबजावणी. म्हणजेच काय, तर या 26 जानेवारी 1950 ला संविधान संपूर्णरित्या जे आहे लागू करण्यात आले. आणि 26 नोव्हेंबरला काय झालं की 26 नोव्हेंबरला जे आहे हे काही ज्या ठळक बाबी आहेत त्या लागू करण्यात आल्या. आणि 26 नोव्हेंबर 1949 हा जो आहे हा 2011 भारत सरकारने ठरवल्याप्रमाणे आपण दरवर्षी कुठला दिवस साजरा करतो, दरवर्षी कोणता दिवस म्हणून साजरा करतो, हा आपण आपला संविधान दिन म्हणून काय करतो, साजरा करतो. तदनंतर बघा, आता झालं 26 जानेवारी सुद्धा झालेला आहे आपलं. पुढे बघा काय आहे, आणि हे सर्वात महत्वाची आजच्या लेक्चर मधली गोष्ट बघा, संविधान कितीही चांगले असले तरी ते राबवणारे लोक जर वाईट असतील तर ते वाईटच ठरेल. आणि संविधान कितीही वाईट असले तरी ते राबवणारे लोक चांगले असतील तर ते निश्चितच चांगले ठरेल. आता आपल्या भारतामध्ये तेच झालेलं आहे. संविधान राबवणारे जे आहेत हे अयोग्य व्यक्ती ठरलेले आहेत. त्याच्यामुळेच काय होत आहे, सामान्य जनतेचे आपल्याला हाल झालेले बघायला मिळतात. म्हणून तुम्हाला म्हणतोय या गोष्टी, हा जो कोड आहे हा कोणी दिलेला आहे, हा डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी दिलेला. आणि हा कधी दिलेला आहे, 26 नोव्हेंबर 1949 ला यांनी जो आहे हा संविधान ज्यावेळेस पूर्ण तयार झालं त्यावेळेस त्यांनी जे आहे एक वाक्य म्हटलं होतं की संविधान कितीही चांगले असले तरी ते राबवणारे लोक जर वाईट असतील तर ते वाईटच ठरेल. आणि संविधान कितीही वाईट असलं तर जर ते राबवणारी लोक जर चांगले असले तर ते संविधान चांगलंच ठरेल. याच्यामुळे काय, याच्यामध्ये अर्थ काय आहे, जर संविधान लागू करणारेच म्हणजे काय, आपलं कार्यकारी मंडळ म्हणजे कोण, सत्ताधारी. जर सत्ताधारी जर चांगले असले तर संविधान जे आहे हे चांगलंच आहे. पण जर सत्ताधारीच जर वाईट असले तर संविधान कितीही चांगलं असलं तरीही त्याचा फायदा होत नाही. हे तुम्ही लक्षात ठेवत चला. आजचं लेक्चर आपण जे आहे हे इथपर्यंतच ठेवू. पुढच्या लेक्चरमध्ये आपण जे आहे कलम 1 पासून सुरुवात करू. जय हिंद, जय भारत.